नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन यातील सराव संच 6.1 मधला प्रश्न तिसरा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या सराव संचामधील प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवून दिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं आहे बघा। निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला व 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला। गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे ₹19,000 उरले तर त्याचे मासिक उत्पन्न काढा। आता या ठिकाणी आपल्याला त्याचं मासिक उत्पन्न म्हणजेच महिन्याचं त्याचा किती पगार आहे, म्हणजेच मासिक उत्पन्न किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। आता त्याचं मासिक उत्पन्न माहिती आहे, त्यास आपल्याला माहीत नाही, त्यासाठी आपण काय करणार आहोत तर एक्स मारणार आहोत। तर या ठिकाणी बघा, आपण उत्तरामध्ये लिहिलेलं आहे, समजा निखिलचे मासिक उत्पन्न हे ₹X आहे, बरोबर। आणि त्यानंतर इथे दिलं आहे बघा, त्यांनी मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला। मग या ठिकाणी आपण लिहायचं आहे 5% भाग हा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला। मग ते आता आपण या ठिकाणी लिहूया। म्हणजेच आपण आता इथं काय लिहिलं तर 5% भाग हा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, म्हणून मुलांच्या शिक्षणावरील खर्च आता आहे 5%। म्हणजेच काय करायचं आहे, आता उत्पन्नामधील 5%, उत्पन्न आहे X आणि त्याच्यामध्ये 5% म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत तर 5/100। टक्के म्हणजेच काय असतं तर ते 1/100 असतं, तर त्या 5% आहे त्याच्यामुळे त्या अंशस्थानी 5 येईल, 5/100 येईल। म्हणजेच इथं किती होईल त्याचं शिक्षणावरील खर्च तर रुपये, आता हे एक्सने 5ला गुणायचं आहे, म्हणजेच किती येणार तर 5x भागिले आणि हे जे भागिले 100 आहे ते आपण आहे तसेच ठेवणार आहोत। म्हणजे मुलांच्या शिक्षणावरील खर्च हा किती झालेला आहे तर 5x भागिले 100 झाला आहे, बरोबर। त्यांनी नंतर थोडंसं काय सांगितलं आहे बघा, तर 14% भाग हा शेअर्समध्ये गुंतवला आहे ना। मग ते सुद्धा आपण आता लिहूया, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला। म्हणजेच शेअर्समधील गुंतवणूक कशी होईल तर या ठिकाणी उत्पन्न आहे X, म्हणजेच X गुणिले 14% म्हणजेच इथं 14/100, म्हणजे 1/100। म्हणजेच शेअर्समधली गुंतवणूक आपली किती होणार आहे तर 14 गुणिले हे X करायचं आहे, 14x/100 किंवा X गुणिले 14 असं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे। अशा पद्धतीने काय केलेलं आहे आपण तर ते म्हणजे शेअर्समधील गुंतवणूक किती झाली तर 14x/100 ही गुंतवणूक झाली। आणि त्यानंतर बघा, त्यांनी मासिक उत्पन्नाचा 3% भाग हा सुद्धा त्यांनी बँकेमध्ये ठेवला आहे। मासिक उत्पन्नाच्या 3% भाग हा बँकेत ठेवला आहे आणि म्हणून बँकेत ठेवलेली रक्कम बरोबर उत्पन्नाच्या 3% भाग म्हणजेच X गुणिले 3/100। म्हणजेच बँकेत ठेवलेली त्यांची रक्कम किती असणार आहे तर 3x/100 बरोबर। म्हणजे ही अशी त्यांची रक्कम असणार आहे। आणि मासिक उत्पन्नाच्या 40% भाग हा खर्च केला आहे आणि म्हणून मासिक खर्च बरोबर उत्पन्नाच्या किती आहे तर तो 40%, म्हणजेच ते किती येणार तर 40/100। म्हणजेच त्यांचा मासिक खर्च उत्पन्नाच्या 40% भाग खर्च केला, म्हणजेच किती येणार तर 40 गुणिले X/100 हा त्यांचा काय झाला तर तो मासिक उत्पन्नातून 40% भाग खर्च केल्यानंतर ना हे आपल्याला मिळते, बरोबर। त्याच्यामुळे मासिक खर्च हा किती झाला तर तो एवढा झालेला आहे, ठीक आहे। आता आपल्याला ते बचतीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, कोणतं आहे बघा, तर उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळते, बचत ही मिळते, बरोबर। तो आपल्याला माहिती आहे। पण आपल्याला शिल्लक काढायची असेल, आपल्याला जर मासिकमधून जर आपण खर्च वजा केला तर आपल्याला शिल्लक सुद्धा राहिली पाहिजे। तर शिल्लकचं तर फॉर्म्युला आपण म्हणू शकतो किंवा ते सूत्र म्हणू शकतो। ते कसं काढायचं सूत्र तर जेव्हा आपण उत्पन्नामधून खर्च वजा केला, आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आपण जो काही महिन्याचा खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळते तर आपल्याला शिल्लक मिळते, असं तो फॉर्म्युला आहे।
म्हणजेच काय लिहायचं बघा, तो फॉर्म्युला म्हणजे सूत्र काय झालं तर उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. बरोबर. मग आता उत्पन्न किती आहे त्याचं, उत्पन्न आहे x आहे. बरोबर. वजा खर्च, आता जे काय आपण चारही खर्च काढलेले होते त्यांची बेरीज करायची आणि ते एका कंसामध्ये लिहायचं. पहिला खर्च कोणता होता तर तो आहे 5x/100 आहे. बरोबर. त्यानंतर दुसरा खर्च कोणता आपण लिहिला आहे तर तो म्हणजे 14x/100. त्यानंतर तिसरा खर्च त्यांचा कोणता होता 3x/100. बरोबर. आणि त्यांचा चौथा खर्च जो होता तो आहे 40x/100 आहे. आणि त्यांचा जे उत्पन्न आहे मासिक उत्पन्न ते किती आहे तर ते 19 खर्च सगळं होऊन त्यांच्याकडे जे शिल्लक राहते ते किती आहे तर ती रक्कम आहे 19,000 रुपये. एवढी रक्कम, एवढे सगळा खर्च वजा करून, उत्पन्नामधून हा सगळा खर्च वजा करून त्यांची शिल्लक किती राहते तर ती 19,000 रुपये शिल्लक त्यांच्या राहतात. बरोबर. मग आता आपण काय करूया, हे अगोदर सोडून घेऊया. मग x वजा, आता या ठिकाणी बघा 5x अधिक 14x अधिक 3x अधिक 40x यांची बेरीज किती होते तर ती होते 62x. आणि छेदस्थानी बघा, छेदस्थानी सगळ्यांचं कॉमन आहे त्यामुळे तो आपण एकदाच घ्यायचा आहे म्हणजेच 100. आणि पुढची जी शिल्लक जी रक्कम आहे ती सुद्धा आपण आहे अशीच ठेवणार आहोत. बरोबर. म्हणजे 19,000 आपण आहे असंच लिहिलेलं आहे. त्यानंतर आता आपण काय करूया तर हे आपण सोडून घेऊया. म्हणजेच आता या ठिकाणी बघा हे करूया आपण समान येण्यासाठी एक्सला सुद्धा काय करू आपण 100ने गुणू आणि ह्या ठिकाणी एक्सला सुद्धा आपल्याला 100ने भागायचं आहे. बरोबर. म्हणजे हे जे पद आहे ते काय होईल समान होईल. मग या 100ने एक्सला गुणल्यानंतर काय होईल बघा 100x होईल छेद वजा हे जे 62 आहेत ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. बरोबर. 100ने आता एक्सला सुद्धा भागायचं आहे, 62ला तर ऑलरेडी यायला सुद्धा भागायचं आहे. म्हणजेच इथं 100 आणि इथं सुद्धा 100 येणार. कळालं तुम्हाला. 100ने एक्सला गुणल्यानंतर आपल्याला 100x मिळतील. ठीक आहे. त्यानंतर 100xला 100ने सुद्धा भागायचं आहे. इथं आपण का भागलं बघा, कारण का या ठिकाणी बघा इथं फक्त x आहे. x आहे आणि इथं 100ने भागलं काय किंवा 100ने गुणलं काय, 100 जरी कॅन्सल झालं इथं फक्त xच राहणार आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे इथं 100ने गुणलं आहे आणि 100ने सुद्धा भागलं आहे एक्सला. ठीक आहे. ही जरी टर्म कॅन्सल झाली तरी एक्सच फक्त राहील. कळालं तुम्हाला. ठीक आहे. आणि पुढचे जे 62x/100 आहे ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. आणि पुढचे 19,000 ते सुद्धा आपण आहे तसेच लिहिले. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. आता 100x तर छेदस्थानी काय आहे बघा 100 कॉमन आहे. मग 100x मधून 62 गेले किती राहिले तर ते 38 राहिले. 38x राहिले. बरोबर. आता 100 आणि या ठिकाणी 100 म्हणजे आपण कॉमन काय करू शकतो, कॉमन फक्त आपल्याला 100 घ्यायचे आहेत आणि ते इथे ह्या ठिकाणी भागिले आहेत, पलीकडे गेले की ते काय होणार आहे तर ते गुणिले होणार आहेत. म्हणजेच इथे 19,000 गुणिले काय होईल तर 100 होईल. कळालं तुम्हाला. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. म्हणजेच एक्स बरोबर आता 38 जे गुणिले आहेत पलीकडे गेल्यावरती काय होणार भागिले होणार आहेत. म्हणजेच 19,000 गुणिले 100 भागिले काय होणार आहेत 38 होणार आहे. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी बघा मला एक्सची किंमत काय मिळाली आहे बघा इथं 19 एके 19 19 दोन्ही 38. ठीक आहे. आता इथं किती राहिला बघा इथं 1000 राहिले आणि या ठिकाणी हे 50 राहिले. बरोबर. म्हणजे हे 50 आणि हे किती 1000. म्हणजेच आपण इथं घेऊ शकतो 5 वरती किती शून्य 4 शून्य इथं या ठिकाणी राहिलेले आहेत. बरोबर. म्हणजेच 50,000. कळालं कसं केलं ते 5 वरती 4 शून्य. ठीक आहे. ओके. मग एक्सची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तर 50,000. ओके. 50,000 ही मिळालेली आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की निखिलचं मासिक उत्पन्न हे किती आहे तर ते 50,000 आहे. शेवटी काय लिहिलं बघा आपण तर निखिलचे मासिक उत्पन्न हे 50,000 आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा चेक करू शकता. आता याच्यातला चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. चौथा प्रश्न बघा त्यांनी काय विचारला आहे, आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये सय्यद भाई यांनी 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडिस यांनी रुपये 1,20,000 म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरता गुंतवले. 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 मिळाले तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस
यापैकी कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? आता बघा, एकाने काय केलेलं आहे, बँकेत पैसे गुंतवलेले आहेत आणि दुसऱ्याने काय केलेलं आहे, तर ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले आहेत पैसे, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या दोघांपैकी कोणाची गुंतवणूक सर्वात फायदेशीर ठरलेली आहे हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके. मग आता सुरुवातीला बघा, आपल्याला सय्यद भाई यांनी काय केलेलं आहे, 40,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% दराने काय केलेलं आहे, 2 वर्षाकरता पैसे बँकेमध्ये गुंतवलेले आहेत. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. ते आता आपण इथं लिहूया. सय्यद भाई यांनी 40,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% दराने 2 वर्षांकरता बँकेत गुंतवले आणि म्हणून आपल्याला आता या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढावं लागेल. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय असते बघा, तर P कंसामध्ये 1 अधिक R/100, बरोबर. आणि या ठिकाणी N असते, बरोबर. तर P म्हणजे काय बघा, P म्हणजे असते ती मुद्दल. P म्हणजे मुद्दल असतं. R म्हणजे काय असतं, तर R म्हणजे त्याला म्हणायचं व्याजाचा दर, दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा व्याजाचा दर काय असतो तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आणि N म्हणजे काय, तर N म्हणजे मुदत, म्हणजे किती वर्षांसाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी. तर या ठिकाणी आपल्याला मुदत म्हणजेच N इथं वापरायचं आहे. N म्हणजेच आपल्याला मुदत. आता या ठिकाणी बघा, तर 2 वर्षासाठी सय्यद भाई यांना मिळणारी रक्कम, मग आपण या ठिकाणी काय करणार, इथं सगळे त्यांच्या आपण किमती इथं भरून घेऊया. 2 वर्षांनी सय्यद भाई यांना मिळणारी रक्कम, बरोबर. मग आता या ठिकाणी आपण बघा किमती या ठिकाणी पुटअप करूया. आता P म्हणजे काय आहे, म्हणजे त्यांची मुद्दल किती आहे, तर ती मुद्दल आहे 40,000. मग ती आपण इथे लिहूया 40,000, बरोबर. कंसामध्ये 1 अधिक, आता किती व्याजदराने त्यांनी केलेलं आहे इथं बघा, 8% दराने, म्हणजे इथं या ठिकाणी काय येईल बघा, 8 येईल आणि छेद 100 आहे तसेच येतील. किती वर्षांकरता, तर ते 2 वर्षाकरता, म्हणजे इथे किती येतील, तर 2 येतील, बरोबर. ओके. आणि या ठिकाणी बघू शकते तुम्ही इथं वरती सूत्रामध्ये माझं P लिहायचं राहिलं बरं का, सॉरी. इथं सुद्धा इथं वजा P येणार, हा फॉर्म्युला इथं वजा P. आणि या ठिकाणी P ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर ती आहे 40,000. मग इथं सुद्धा आपल्याला 40,000 लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता हे आपल्याला काय करायचं आहे, आता आपण ते सोडून घेऊया. आता 40,000 बरोबर 40,000 बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, आता 100 इकडे गुणल्यानंतर 100 1 100 आणि 100 आणि 8 किती होतात, तर ते 108 होतात. मग ते आपण आता इथं लिहूया, 108 भागिले जे 100 आहे ते आहे तसेच आपल्याला इथं लिहायचे आहे, बरोबर. हा काय झालं, आणि कंसाचा वर्ग जो आहे तो आहे तसंच आपण ठेवणार आहोत. आणि वजा 1, हे कळालं का तुम्हाला. आता इथं आपण काय केलं बघा, इथं सुद्धा 40,000 आहेत आणि इथं सुद्धा 40,000 आहेत. ते आपण काय केलं, कॉमन काढलं, बरोबर. कॉमन काढल्यामुळे इथं या ठिकाणी आपण एक कंस घातला आणि या ठिकाणी हा कंस अगोदर सोडवला. 100 ने 1 ला गुणल्यानंतर ते 100 होतात, 100 अधिक 8 108 होतात आणि छेदस्थानचे 100 आहे तसेच आणि कंसाचा वर्ग जो आहे तो आहे तसंच येणार. आणि वजा 1 म्हणजेच काय, कारण इथं आपण 40,000 कॉमन काढल्यामुळे 40,000 ते इथं गुणल्यानंतर तीच किंमत, म्हणजे ही स्टेप आहे ती आहे अशीच इथं येणार आहे. कळालं, आपण फक्त 40,000 इथून कॉमन काढलं, त्यामुळे मी इथं वजा 1 लिहिलेलं आहे. कळालं तुम्हाला ही स्टेप. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत बघा, आता या ठिकाणी बघा, आता 100 ने 108 आपल्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. सो हे 40,000 जे आहेत ते आपण आहे तसेच लिहूया. आता इथं बघू शकते तुम्ही, आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या 108 ला 100 ने भागायचे. ठीक आहे, भागाकार करत नाही बसायचं. या ठिकाणी बघा 1 आणि 2 शून्य आहेत, मग इथं 1 आणि 2 इथं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजेच किती याला बघा भागाकार 1.08. कंसाचा वर्ग आहे तो आहे तसंच आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. आणि हे जे वजा आहेत ते सुद्धा आपण आहे असंच लिहिणार आहोत. आणि हा जो बाहेरचा ब्रॅकेट आहे तो सुद्धा लिहायला विसरायचा नाही. ओके. मग आता आपल्याला पुन्हा आहे तसंच आपण सोडूया 40,000. आता इथं बघा 1.08 याचा आपल्याला काय करायचं आहे, आता वर्ग करावा लागणार आहे. मग वर्ग त्याचा किती होतं बघा, तर 1. इथं बघा या ठिकाणी वर्ग त्याचा आपण लिहूया 1.1664. हे काय ते त्याचं वर्ग येतो. तुम्ही वर्ग जरी सेपरेट केला किंवा 1.08 किंवा 1.08 असं जरी गुणलं ना तरी सुद्धा त्याचा गुणाकार किती येणार आहे, 1.1664 इतकाच येतो. जर तुम्हाला माहीत असेल तर ते चांगलंच आहे. आणि 1.08 याचा वर्ग किती आला, तर 1.1664
664 हा त्याचा वर्ग आला आणि पुढचं जे 1 आहे वजा 1 ते आहे तसंच आपण ठेवणार आहोत. ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, आता 1.1664 मधून आपल्याला 1 वजा करायचे आहेत. म्हणजेच आपण इथं कसं लिहिणार बघा, या ठिकाणी 40,000. आता इथं बघा, या ठिकाणी मी करून दाखवते. तर 1.1 आहे तर म्हणजे 1.1664 वजा 1 म्हणजेच आता इथं पुढं काहीच नाहीत, मग इथं आपण फक्त 0 घेणार आहोत. बरोबर, तर 0 आहे, मग त्याच्यामुळे 1,664 ते आहे असेच येणार आहेत आणि एकातून एक गेला किती राहिले 0. म्हणजे यांची वजाबाकी किती आली बघा इथं, तर 0.1664 ही यांची वजाबाकी आपल्याला मिळालेली आहे. मग इथं आपण लिहूया गुणिले 0.1664. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दशांश चिन्ह आहे 0 म्हणजे दशांश चिन्ह आहे ते अगोदर आपण काय करूया आता घालूया, म्हणजे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी बरं पडेल. मग 40,000 गुणिले, आता आपण काय करणार आहोत बघा, 0च्या पुढे किती आहेत बघा संख्या, तर 1 2 3 4. बरोबर, म्हणजेच आपण काय करणार आहोत, तर आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजेच 10,000ने आपल्याला काय करावं लागेल, याला भागावं लागेल. म्हणजेच आपलं जे दशांश चिन्ह आहे ते आपल्याला दशांश चिन्ह पूर्णपणे निघून जाईल. म्हणजेच बघा या ठिकाणी 1,664 भागिले 10,000 1 2 3 4. म्हणजेच इथं बघू शकता मी 4 का घेतले, इथं बघा 0 पॉईंट नंतर किती संख्या आहेत बघा, 1 2 3 4 4 अंक आहेत असं पण म्हणू शकतो. म्हणजेच मी 1च्या पुढे 1 2 3 4 हे 0 घेतले. कळालं तुम्हाला, तरच इथला जो पॉईंट आहे तो निघून जातो. जर समजा 0 पॉईंटच्या पुढे 1 आणि 2 संख्या किंवा 1 आणि 2 एवढी संख्या असते तर मी या ठिकाणी 1च्या पुढे 2 0 घेतले असतात. या ठिकाणी 4 संख्या आहेत म्हणून मी इथे 1च्या पुढे 4 संख्या घेतल्या. कळालं का तुम्हाला, आणि असं छेदस्थानी 10,000 लिहिल्यामुळे आता जो 0 पॉईंट आहे तो पॉईंट निघून गेला आहे. कळालं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजेच आता हे सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं, आता हे काय करूया आपण सॉल्व करूया. आता या ठिकाणी हे 4 0 आणि हे 4 0 काय होतील, कॅन्सल होतील. बरोबर, काय झाले ते 0 सगळे कॅन्सल झाले. म्हणजे इथं काय राहिलं, तर 4 गुणिले 1,664. तर यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतो बघा, तर 6,656 येतो. 6,656. ठीक आहे, 6,656 यांचा गुणाकार येतो. आणि ही काय झाली आपली रक्कम, चक्रवाढ व्याजाची ही आपली रक्कम झाली. म्हणजेच 2 वर्षांनी सय्यदबाई यांना मिळणारी रक्कम ही किती आहे बघा, तर 6,656 आहे. म्हणजेच 2 वर्षांनी सय्यदभाई यांना मिळणारी रक्कम ही किती झाली बघा, तर 6,656 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांना जे रक्कम मिळालेली आहे म्हणजे त्याच्या व्याजाचे शतमान सुद्धा आपल्याला काढावं लागेल. म्हणजेच सय्यदभाई यांच्या व्याजाचे शतमान हे कसं काढायचं आहे, तर आपल्याला जी व्याजाची रक्कम मिळालेली आहे ती किती, त्यांना जी मिळालेली रक्कम आहे ती अगोदर आपण लिहायची आहे. 6,656 भागिले त्यांचं किती आहे बघा त्यांची रक्कम, तर ती आपण या ठिकाणी लिहूया किती आहे, तर ती 40,000 आहे. ती आपण इथं लिहिली 40,000 आणि गुणिले शतमान आहे म्हणजेच आपण याला 100ने गुणणार आहोत. बरोबर, आता हे आपण काय करूया सॉल्व करूया. हे 2 0 आणि हे 2 0 गेले. आता इथे किती राहिले बघा, तर 6,656 भागिले किती राहिले, तर इथं 400 राहिले. ओके, आता यांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर आपल्याला किती मिळतं बघा, तर 16.64%. बरोबर, म्हणजेच त्यांच्या व्याजाचे शतमान किती आहे बघा, तर ते 16.64 आहे, एवढं आहे. श्री फर्नांडिस यांनी रुपये 1,20,000 म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरता गुंतवले आणि 2 वर्षांनंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले. बरोबर, मग आता आपण काय करणार आहोत, तर 2 वर्षांनी श्री फर्नांडिस यांना झालेला किती फायदा आहे ते आता आपण काढूयात. म्हणजेच 2 वर्षांनी श्री फर्नांडिस यांना झालेला फायदा, मग ते आपण काय करणार आहोत, त्यांना जी 2 वर्षानंतर जी रक्कम मिळालेली आहे म्हणजेच या ठिकाणी बघा रुपये आणि कंसामध्ये 1,92,000 1,92,000. बरोबर, आणि 1,92,000 वजा त्यांनी जी सुरुवातीची रक्कम होती म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये किती गुंतवलेले होते बघा, तर ते होते 1,20,000. मग ते आता आपण या ठिकाणी वजा करायचे आहे. म्हणजे यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला किती मिळतात बघा, तर टोटल 72,000 मिळतात. 72,000.
श्री फर्नांडिस यांच्या लाभांशाचे शतमान. आता हे आपण आता काढूया. म्हणजे ही जी रक्कम आलेली आहे ती अगोदर आपण आता इथं लिहिणार आहोत. म्हणजेच 72,000 भागिले किती, त्यांची जी रक्कम मूळ रक्कम त्यांनी गुंतवलेली होती म्हणजेच 1,20,000 आणि गुणिले शतमान आहे म्हणल्यावरती 100. आता हे काय करूया आपण आता सॉल्व करूया. हे सगळे शून्य काय होणार, कॅन्सल होणार. त्यानंतर हा एक शून्य आणि हा एक शून्य सुद्धा कॅन्सल झाला. म्हणजे इथे किती राहिले बघा, 72 हे गुणिले 10 आणि भागिले 12. म्हणजे 12 × 12 12 × 72. म्हणजेच इथे किती आले बघा, 6 गुणिले 10 म्हणजेच किती तर 60%. बरोबर आहे का. म्हणजेच फर्नांडिस यांचा लाभांश किती झाला, लाभांशाचे शतमान झाला 60%. आणि त्यानंतर अगोदर सय्यद भाई यांचं किती होतं रे, सय्यद भाई यांचं किती झालं होतं चेक करा तुम्ही. तर त्यांचं किती होतं, तर त्यांना झाले टोटल 16.64% झाले आणि यांचं आहे 60%. म्हणजे सगळ्यात फायदेशीर गुंतवणूक कोणाची आहे, तर ती श्री फर्नांडिस यांचीच आहे. ठीक आहे, याचं आपण फायनल उत्तर लिहिणार आहोत. म्हणजे श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक ही फायदेशीर आहे. कळालं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आता शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. पाचवा प्रश्न बघा, त्याने काय विचारला आहे. समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे रुपये 1,750 शिल्लक राहिले, तर तिचे मासिक उत्पन्न काढा. आता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तिचं मासिक उत्पन्न काढायचं आहे. आता किती आहे माहीत नाही, त्यासाठी आपण अगोदर x मानणार आहोत. बरोबर. अशा पद्धतीने ते अगोदर आपण सुरुवात करूया. तर बघा, समीराचे मासिक उत्पन्न हे x रुपये मानू आणि म्हणून समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न हे समाजकार्यासाठी दिले आणि म्हणून समाजकार्यासाठी केलेला खर्च बरोबर. आता किती आहे, तिच्या उत्पन्नाचा 3% आहे म्हणजेच x गुणिले 3% म्हणजेच 3/100. म्हणजेच किती झाले इथं बघा, किती रुपये समाजकार्यासाठी खर्च केला, तर तिने 3x भागिले 100 एवढा हा खर्च तिने समाजकार्यासाठी खर्च केला. आता त्यानंतर उरलेले रकमेतून तिने 90% काय केलेला आहे, खर्च केलेला आहे. उरलेल्या रकमेतून 90% खर्च केले आणि म्हणून केलेला खर्च बरोबर. आता उत्पन्नातून तिने 90% खर्च केले म्हणजेच x गुणिले 90% म्हणजेच 90/100. म्हणजेच किती झालं हे, तर किती रुपये खर्च केले, तर म्हणजेच किती, तर 90 गुणिले x भागिले 100. बरोबर. आता हे झाला त्याने केलेला खर्च. आता आपल्याला काय करायचं आहे, तेच सूत्र वापरायचं आहे. म्हणजेच उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. आता हे आपल्याला काय करायचं आहे, सूत्र वापरायचं आहे. म्हणजेच उत्पन्न वजा खर्च बरोबर काय राहते, तर यातून शिल्लक राहते. मग आता याच्यामध्ये आपण सगळ्या ह्याच्यामध्ये किमती भरूया. तिचं उत्पन्न किती आहे, तर ते x आहे वजा कंसामध्ये उत्पन्न जे खर्चात आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचा. पहिला खर्च जो आहे समाजकार्यासाठी तो या ठिकाणी आहे ते आपण लिहूया. म्हणजेच इथे किती येणार, तर 3x भागिले 100 येणार. अधिक दुसरा खर्च आहे तो तिने स्वतः केलेला खर्च म्हणजे किती आहे, तर 90x भागिले 100 ते सुद्धा आपण लिहूया. अधिक 90x भागिले 100. ठीक आहे. आणि त्याची शिल्लक आता किती राहिलेली आहे बघा, तर त्याची शिल्लक जी राहिलेली त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा 1,750. ते या ठिकाणी आपण लिहिणार आहोत 1,750. बरोबर. आता हे काय करूया आपण, आता हे आपण सॉल्व करूया. म्हणजेच x वजा कंसामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांचा सुद्धा जो छेद आहे तो समान आहे, मग तो आपण एकदाच लिहिणार आहोत. म्हणजेच इथं 3x अधिक 90x छेद 100 जो कॉमन आहे तो आपण एकदाच लिहिला. दोन्हीकडे सुद्धा आहे तो आपण एकदाच लिहिणार. पुढची जी रक्कम आहे ती सुद्धा आपण आहे तशीच लिहिणार आहोत. बरोबर. म्हणजेच इथं काय येईल बघा, x वजा आता 90x आणि 3x म्हणजेच किती होतात, ते 93x होतात. म्हणजेच 93x भागिले 100 आणि बरोबर 1,750 ते आहे तसेच या ठिकाणी येणार आहेत. बरोबर. आता ह्या 100ने काय करायचं आहे, आपल्याला या साईडला गुणायचं आहे. बरोबर. इथं आपण लिहिणार आहोत 100 गुणिले x. 100 गुणिले x वजा हे जे 93 आहेत 93x ते आहे तसेच लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि पुढचे जे 1,750 आहेत ते सुद्धा आपण
आहे तसेच लिहायचे आहेत. ओके, मग आता आपण काय करणार आहोत बघा. आता 100ने एक्सला गुणल्यानंतर परत भागिले जे 100 ते राहणार, ते लिहायचे राहिलेले होते ते आपण इथं लिहूया. भागिले 100. ठीक आहे, आता काय करणार आहोत, हे जे 100 भागिले ते तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल, ते आता आपण नेक्स्ट स्टेप कंटिन्यू करूया. म्हणजेच बघा आता 100x वजा 93x बरोबर 1750. आणि जे 100 जे भागिले होते ते या ठिकाणी काय झाले, गुणिले झालेले आहेत. आता 100x मधून 93x गेले तर किती राहिले बघा, तर ते 7x राहिले. आता 1750 गुणिले 100 केले. ठीक आहे, ते अगोदर आपण आहे तसेच लिहूया, हे आत्ताच त्यांचा गुणाकार नको करायला. आणि आता हे जे x आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची आहे, म्हणजे x बरोबर 7 गुणिले आहेत या साईडला गेल्यानंतर काय होणार, ते भागिले होणार. म्हणजे 1750 गुणिले 100 भागिले काय होतील, 7 होतील. ठीक आहे, आता यांनी काय करूया, याला आपण भागाकार देऊया. म्हणजे तिथे किती येतील बघा आता, म्हणजे त्या 7ने जर याला भागलं तर किती येईल बघा, 7 एके 7, 7 दुणे 14, राहिले किती 3, म्हणजे 7 5 35 आणि हे 0, म्हणजे तिथं येतील 250 गुणिले 100 येते. 250 गुणिले 100 म्हणजेच किती झाला बघा गुणाकार. आता 250 पुढे हे 3 शून्य आपल्याला द्यायचे आहे. ठीक आहे, ओके, म्हणजेच 25च्या पुढे हे 3 शून्य, 25 1 2 3 गुणाकार करत बसायचं नाही. 25 आणि हे पुढचे 3 शून्य, म्हणजेच एक्सची किंमत किती आली बघा, तर 25,000 आलेली आहे. म्हणजे समीराचं मासिक उत्पन्न किती आहे, तर ते 25,000 आहे. म्हणजेच समीराचे मासिक उत्पन्न किती आहे, तर ते 25,000 आहे. आणि हे आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, काय डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच आहे, सराव संच 6.2 तो कंटिन्यू करणार आहोत. ओके, आणि अजूनही ज्यांनी आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.